विद्यार्थी मित्र, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी ही आज 18 फेब्रुवारी 2024ला झालेली परीक्षा। त्याच्या पेपर 1चा सेट डी हा जो आहे, कोड सेट डी जरी असला तरी सर्व प्रश्न समानच आहेत, पुढं मागं फक्त आहे। त्यानुसार प्रश्नांची उत्तरं चेक करून घ्या। तर हा सेट डी आहे। या ठिकाणी उतार्यावरचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 1, नाण्यावर कोरलेल्या कालोल्लेखावरून कोणती माहिती मिळू शकते? या ठिकाणी कालगणनांची उकल समजते या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे, त्यामुळे पहिल्याला ऑप्शन क्रमांक 1 येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, उतार्यामध्ये आलेल्या बहुआयामित्व या शब्दाचा अर्थ कोणता? तर बहुउपयोगिता हा त्याचा अर्थ आहे। ऑप्शन क्रमांक 3, वरील उतार्यावरून असत्य विधान कोणतं? सत्य नाही, असत्य विधान कोणतं ते शोधायचंय। तर नाणी संग्रह करणे हा अतिशय खर्चिक छंद आहे, हे असत्य विधान वाटतं, कारण याच्यामध्ये काय दिलेलं आहे नीट वाचा। जरी थोडा खर्चिक छंद असला आणि ऑप्शन मध्ये मात्र काय दिलंय अतिशय खर्चिक, त्यामुळं मुलं फसू शकतात। तर ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या प्रश्नाला। त्यानंतर करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे। त्यामध्ये आपल्याला कीव हा शब्द निवडावा लागेल, ऑप्शन क्रमांक 4। त्यानंतर निकट या शब्दाचा समानार्थी शब्द, निकट म्हणजेच काय असणार आहे, हा जवळचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे, त्यामुळे दूर, ऑप्शन क्रमांक 1। त्यानंतर अशुद्ध शब्द शोधायचे, त्यामध्ये अंतर्जाल आणि विपुल हे 2 शब्द अशुद्ध आहेत, ऑप्शन क्रमांक 1। चला पुढच्या पेजवर जाऊया। या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। आणि यामध्ये अळवावरचं पाणी म्हणजे हे अल्पकाळ टिकणारं असतं, चुकीचा अर्थ असणार, इथं न टिकणारे दिलंय, त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, हा चुकीचा येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे। परंतु एक लक्षात घ्या, दोन्ही ऑप्शन बरोबर यायला पाहिजे। परसातील भाजी म्हणजे खूप प्रयत्नाने मिळवलेली वस्तू असं दिलंय, हे चुकीचं आहे। 7व्याला ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 येतील। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, दिलेल्या अक्षरापासून तयार होणारा जो वाक्यप्रचार आहे तर तो शोधावा लागेल। मनावर मळभ येणं म्हणजेच निरुत्साह वाटणं, ऑप्शन क्रमांक 4 येणार आहे। त्यानंतर परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्याने होत नाही या अर्थाची योग्य म्हण खालीलपैकी योग्य ती म्हण शोधायची आहे। तर देवाची करणी नारळात पाणी, ऑप्शन क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, दंत्य वर्ण आपल्याला शोधायचे आहेत आणि त्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आणि 4। प्रश्न क्रमांक 11, संगती या शब्दाची योग्य संधी फोड कोणती? तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 येईल, सम अधिक गती। चला प्रश्न क्रमांक 12, घरटे विणणाऱ्या शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते, या वाक्यामध्ये असणारे धातुसाधित विशेषण कोणते? तर विणणाऱ्या हे धातुसाधित विशेषण आहे, ऑप्शन क्रमांक 4। चला पुढीलपैकी पुल्लिंगी नाम कोणते? 2 अचूक पर्याय निवडायचे आणि यामध्ये काय करायचं, पुल्लिंगी। आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न 13 साठी दुसरा आणि तिसरा, तो खराटा, तो बोबाटा, अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 या ठिकाणी तुम्हाला निवडावं लागेल। प्रश्न क्रमांक 14, मी गाडी चालवली या वाक्यातील मी या शब्दाची विभक्ती ओळखा। ऍक्च्युअली या ठिकाणी तृतीया ही विभक्ती यायला पाहिजे, मीने, त्याने, तिने गाडी चालवली, त्यामुळे ने हा प्रत्यय आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तृतीया ही विभक्ती आहे। आणि या प्रश्नामध्ये मुलांचं कन्फ्युजन होऊ शकतं। तुम्ही जर नवनीतचं जर पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये याचं स्पष्टीकरण सुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तृतीया हेच उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे। रेयांशने गायनाचे धडे गिरवले, याच्यामध्ये कर्मणी प्रयोग येतोय, कारण कर्म बदललं असतं, वाक्याचं क्रियापद बदलतंय, ऑप्शन क्रमांक 4। जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रौद्ररूप धारण केलं, या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखायचा आहे आणि तो वाक्यप्रकार आहे केवल वाक्य।
अनेकदा नात्यातील जवळीकीमुळे कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणाही अनुभवायला येते. वाक्याचा काळ ओळखा, येते. त्यामुळं साधा वर्तमान काळ आहे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2. चला, पुढीलपैकी द्वंद्व समासाचं कोणतं वैशिष्ट्य नाही नसणारा पर्याय शोधायचा आहे. आणि त्यानुसार इथं आपल्याला ऑप्शन क्रमांक नसणारा पर्याय, हे सामासिक शब्द बहुधा अव्यय असतात, हे अव्यय नसतात, त्याच्यामध्ये अव्यय असतात. त्यानंतर वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते, तर वचन प्रकारानुसार खेळणी ही अनेक वचने, त्यानंतर गुळणी एक वचने, लेखणी लेखण्या म्हणजे हे एक वचने, मळणी. त्यानुसार आपण 19व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 खेळणी हे अनेक वचन, याच्यातून विसंगत आपण शोधू. त्यानंतर या ओळी कोणत्या वृत्ताच्या आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे शब्द किती आहेत ते मोजायचे. लेटर्स किती आहेत, 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 2 10, 3 13 आणि 2 15. तर हे वृत्त आहे मालिनी वृत्त आहे. प्रेमाचा रेणू हा विज्ञान कथा संग्रह कोणाचा आहे, याला मात्र तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. डॉक्टर संजय ढोले यांचा हा विज्ञान कथा संग्रह आहे. जागल्या हे टोपण नाव कोणाचे आहे. आता हा सुद्धा प्रश्न तुम्हाला माहिती असला पाहिजे. दगडू मारुती पवार हे या ठिकाणी सामान्य ज्ञान जनरल नॉलेज मधील हे प्रश्न आहेत. त्यानंतर कवितेवर आधारित प्रश्न आहेत. माणसाने कोणाशी सामना करावा, म्हणजे या ठिकाणी माणसाने सामना कोणाशी करावा, कविता वाचा, त्या ठिकाणी तुम्हाला परिस्थितीशी सामना करावा हे निश्चितपणे दिसेल. त्यानंतर वर्णनानुसार आपल्या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करावा, जीवनाची जी ध्येयपूर्ती आहे ती ध्येयपूर्ती करण्यासाठी करावा. त्यानंतर 25वा आहे कवितेतील वर्णनानुसार विसंगत विधान कोणतं, संकटावर मात करताना मागे वळून पहावे, हे विसंगत विधान आहे. यानंतर गणिताच्या भागाकडे आपण जाऊया. विभाग 2 गणित. टिंबटिंबचे दोन्ही कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात, हे विधान पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी योग्य बाबींची निवड करा. आता याच्यामध्ये चौरस, समभुज चौकोन आणि पतंग हे 3 करेक्ट आहेत. त्यांचे कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 BCE हे उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. वेगवेगळ्या सेटमध्ये प्रश्न वर खाली असतील, परंतु तेच प्रश्न आहेत. सोबतच्या X आणि Y या दोन्ही प्रतलांचे निरीक्षण करा आणि त्यावरून काही दिलेली जी विधाने आहेत त्यातले 2 योग्य पर्याय शोधायचे. आता यामध्ये दोन्ही प्रतले छेदतात, तेथे एक रेषा तयार होते. 2 प्रतलांचा छेद, 2 प्लेन्स इंटरसेक्ट ज्या वेळेला होतात त्यावेळेला तिथं एक लाईन तयार होते. त्यामुळे इथं ऑप्शन नंबर 2. त्याचबरोबर AGE हे एकाच प्रतलातील नैकरेषीय बिंदू आहेत. AGE हे एकाच प्रतलातील नैकरेषीय बिंदू आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आणि 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. आता याच्यामध्ये 8% सूट जाहीर केल्यामुळे स्पंदनने 3750 रुपये किमतीच्या 2 वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याने विक्रेत्याला किती रुपये द्यावे. आता यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, 3750 गुणुले 2 या ठिकाणी 7500 रुपये ही काय झाली आपली खरेदी किंमत झाली. आता याचा 8% काढावा लागेल. याचा 8% जर काढला तर आपल्याला काय मिळणार आहे, सूट मिळणार आहे. त्यामुळं हा जो 8% आहे हा 8% आला, 600 रुपये हा 8% आला. आता रक्कम देताना ही वजा करून द्यावी लागेल. त्यामुळे 7500 वजा हे 600 रुपये वजा करा, त्यामुळं 6900. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 29. आता 29व्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे पहा, EH काढायचं आहे आपल्याला. तर हे EH काढत असताना 45 अंश कोणासमोरील बाजू जी असेल ती EH ही बाजू कर्णाच्या हायपोटेन्यूसच्या 1/√2 टाइम्स असते. 10√2 √2 ला √2 कॅन्सल करा, हे 10 येईल.
या ठिकाणी 90 डिग्री आपल्याला घ्यावं लागेल, हेही तितकंच महत्त्वाचं आहे, ते ध्यानात घ्या. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. 30व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं नीट पहा. तर ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचंय. यामध्ये काय येणार आहे, m स्क्वेअर 9 - 5 4, त्यामुळे 4m 9 × -5 -45. चला आता या ठिकाणी हे जे 2 ब्रॅकेट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करू. m स्क्वेअर -8 + 4 -4m -8 × +4 -32. आणि आता ह्या मायनसमुळे साईन आहेत ते चेंज करून घेऊ. m स्क्वेअर + 4m -45 -m स्क्वेअर, हे मायनसचं प्लस होईल +4m आणि हे +32 आलं. +m स्क्वेअर -m स्क्वेअर कॅन्सल झालं, +4m 8m. आता -45 आणि +32 यांच्यामध्ये भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी होणार आहे आणि मोठ्या संख्येचं म्हणजेच 45चं चिन्ह येणार आहे. तर हे यानुसार ऑप्शन क्रमांक बघा. पहिला ऑप्शन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. ट्रॅपेझियम दिलेलं आहे, समलंब चौकोन आहे. याच्यामध्ये उंची ही 8 दिलेली, हे 8 असल्यामुळे हे 8 आलं. त्यानंतर इथं 17 दिलंय, हे 17 कांगुरण दाखवलेलेच आहे ऑलरेडी. त्याचबरोबर आता हा जो चौरस बनतोय हे 8 असल्यामुळे हे 8 आलं. इथं 17 दिलंय, हे 8 आहे म्हटल्यानंतर हे किती आलं, 15 आलं. त्यानंतर हे 17 आहे, हे 8 आहे, त्यामुळे हे आलं 15. आता पेरिमीटर काढताना आपल्याला या सगळ्यांची काय करावं लागेल, ॲडिशन करावी लागेल. आणि त्यानुसार चला हे 17 + 15 + हे 8 + 15 + 17 + 8. आता या सगळ्यांचे ॲडिशन करा. आपल्याला इथे येते 80. तर परिमिती आपल्याला शोधायची होती. प्रश्न क्रमांक 31 ऑप्शन क्रमांक 1 80. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32. 32वा प्रश्न थोडासा फसवा आहे बऱ्याच जणांना. आता फसवा म्हणजे बाकी काही नाही, फक्त मुलांचं हे उत्तर खूप जणांचं चुकलेलं असणार आहे. याच्यात काय करायला पाहिजे नीट लक्षात घ्या. 2 वर्ष 6 महिन्याचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढावं लागेल. त्यासाठी a = p (1 + r/100) हा फॉर्म्युला 2 वर्षासाठी पहिल्यांदा वापरू आपण. प्रिन्सिपल आहे 10,000 आहे, 1 + 10/100 आहे, (2) घेतोय पहिल्यांदा, 2 वर्षाचंच काढतोय. तर 10,000 × 10 × 10 = 11, 11/10 स्क्वेअर आहे. त्यामुळं 10,000 × 121/100, 2 0ला 2 0 कॅन्सल करा. आपल्याकडं अमाऊंट आलेले आहे 12,100 रुपीज. आणि याच्यावर नीट लक्षात घ्या, इथं तुम्हाला 2,100 रुपये हा इंटरेस्ट आलाय, कंपाऊंड इंटरेस्ट आहे. परंतु आपल्याला 6 महिन्यासाठी काढताना परत एकदा PNR/100 या फॉर्म्युल्याचा वापर करून 6 महिन्याचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी प्रिन्सिपल तुम्हाला हे घ्या, त्यानंतर n = ½ घ्या आणि जो रेट आहे तो रेट काय तोच घेणार आपण. आणि /100 आहे, 2 0ला 2 0 कॅन्सल करा, 2 ने डिवाइड करा. चला 5 × 5, 5 × 2 = 10, 5 × 5 605. आता एकूण चक्रवाढ व्याज किती ह्याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. त्यामुळे काय झालं, हे 2100 रुपये आणि हे 605 रुपये. अशा रीतीनं एकूण चक्रवाढ व्याज आलं 2705. ऑप्शन नंबर आहे 4. पुढील प्रश्न आहे 34वा. आता याच्यामध्ये 33वा. याच्यामध्ये a + b a - b, त्यामुळे 1 - p², 1चा स्क्वेअर नाही लिहिला तरी चालेल. आपण जे आहे ते p × p² आलं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आहे. त्यानंतर 34. एका गोलाचे पृष्ठफळ दिलेले 616 चौरस सेंटीमीटर दिलेले. आता या ठिकाणी काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला त्याची त्रिज्या काढावी लागेल.
तर गोलाच्या पृष्ठफळाचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर 616 आहे. 4 इंटू 22/7 इंटू आर स्क्वेअर 616. या ठिकाणी आर स्क्वेअर इज इक्वल टू 616 डिवायडेड बाय 4 इंटू 7/22. चला सिम्प्लिफाय करून घ्या. 22 दूनी 44, 22 8 76, 4 7 28. तर आर बरोबर 7 सेंटीमीटरचं या ठिकाणी हे आर बरोबर 7 आलं. रेडियस अवेलेबल झाल्यानंतर त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या म्हणजे या ठिकाणी आर बरोबर आता किती घ्यायला पाहिजे 14. त्याचं सरफेस एरिया काढून घ्या. 4 इंटू 22/7 इंटू आर स्क्वेअर 14 इंटू 14. चला 7 2 जा 22 चौक 88 गुणुले 28. आता हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. तर हे मल्टिप्लिकेशन केलं तर आपणाला 2464 येईल स्क्वेअर सेंटीमीटर. आता प्रश्नात काय विचारले तर अयोग्य पर्याय कोणता हे या ठिकाणी विचारलेलं आहे. अयोग्य, योग्य नाही. हा चला तर दुसऱ्या गोलाचे पृष्ठफळ 2464 स्क्वेअर सेंटीमीटर असेल हे करेक्ट आहे. त्यानंतर परत काय विचारलेलं आहे हां हे योग्य आहे, हे योग्य असेल. पृष्ठफळ 1232 हे रॉंग आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नंबर 2 निवडला अयोग्यवाला. त्याचबरोबर पहिल्या गोलाचे पृष्ठफळ 1848 चौरस सेंटीमीटरने वाढेल. आता यामध्ये काय करावं लागेल या दोघांची जर वजाबाकी केली 2464 वजा 616 तर याच्यामध्ये काय दिसून येतंय दुसरा जो गोल आहे त्याचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे. पहिल्याचं 616 आहे. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी पहिल्या गोलाच्या तुलनेत पृष्ठफळ 1848 ने वाढेल हे करेक्ट आहे. पहिल्या गोलाच्या पृष्ठफळाच्या तुलनेत चौपट असेल तर या ठिकाणी हे चौपट आहेच ऑलरेडी. त्यामुळे इथं ऑप्शन नंबर कोणता चूज केला आपण ऑप्शन क्रमांक 2 जो अयोग्य आहे, जो अयोग्य. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 35. अंजू राणीने एका वस्तूचे वजन खालील प्रकारामध्ये लिहिलेलं आहे. कोणत्या दोन पर्यायातील वजन समान आहे. आता यासाठी काय करा मिली सेंटी डेसी वगैरे या पद्धतीने लिहून घेतलं की लगेच आपल्याला हे क्लिअर होतंय. त्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 हे करेक्ट ऑप्शन आहेत. हे दोन्ही समान आहेत आणि तेच आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 याच्यामध्ये मात्र खूप जणांच्या कन्फ्युजन आहे की हे शेडेड पार्टचं एरिया काढायचा कसा. हा आहे स्क्वेअर आहे. स्क्वेअरची साईड दिलेली 18 आहे. आपण एरिया ऑफ शेडेड पोर्शन, एरिया ऑफ शेडेड पोर्शन छायांकित भागाचं क्षेत्रफळ. तर हा जो चौरस आहे चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग 18चा वर्ग. त्यानंतर आता इथं हा मध्यबिंदू आहे त्यामुळे हे 9 आलं, हे 9 आलं, हे 9 आलं, हे 9 आलं. या ठिकाणी काय केलं आपण हे जोडून जर घेतलं तर हे 18 बाजू आहे आणि 18 बाजू असल्यामुळं हा बेस 18 घ्या आणि ह्याची हाईट काढा. ही हाईट किती यायला पाहिजे इथं हे 9 आहे म्हटल्यानंतर हे 9 यायला पाहिजे. त्यानंतर हा एक ट्रायंगल घ्या, या ट्रायंगलचा हा बेस घ्या, इथं हाईट काढून घ्या. ही सुद्धा हाईट किती येणार आहे 9च येणार आहे. त्यामुळं हे 18चा वर्ग. आता याच्यामध्ये -1/2 इंटू 18 इंटू 9 हा एका ट्रायंगलचं, 1/2 इंटू 18 इंटू 9 हे दुसऱ्या ट्रायंगलचं. आता 1/2 नसतं टाकलं तरी आलं असतं परंतु स्टेप्सनुसार हे असंच. आता या ठिकाणी 98 असे हे डायरेक्ट आपण 162 करू. यांची वजाबाकी आली 162. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2. पुढील पेजवर जाऊया. प्रश्न क्रमांक 37 इंग्रजी माध्यमात बघू जरा. या ठिकाणी याच्यामध्ये काय आहे तर ही जी ट्रायनॉमियल आहे तर कशाचं एक्सपान्शन आहे पहा. 4x
प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय या ठिकाणी 4x मायनस 2y 4x प्लस 2y. आता भागिले आहे ते गुणाकार होईल, उलटून गुणाकार होणार आहे. 4x मायनस 2y आणि 4x प्लस 2y. आता याच्यामध्ये यातल्या एकाला ह्यातला हा एक कॅन्सल करून टाका, हा राहिलेला दुसरा पण इथं कॅन्सल होईल, हा इथं कॅन्सल होत आहे आणि यानुसार ऑप्शन क्रमांक 1 येईल. प्रश्न क्रमांक 38. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर स्क्वेअर शेप्ड कंपाऊंड टेम्पल आहे, म्हणजे मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे हे चौरसाकृती मंदिर आहे आणि या मंदिराच्या भोवताली ही जी बाजू आहे, आता ही बाजू दिलेली आहे 40 मीटर आहे, सर्व बाजू समान आहेत आणि या बाजूवर प्रत्येक बाजूवर या पद्धतीनं ट्रँग्युलर या ठिकाणी बाहेरच्या कडेनं इथं बाग आहे, ट्रँग्युलर आहे. आता ह्या बाजू समान आहेत म्हटल्यानंतर हे किती आलं पाहिजे, हे 40 आलं पाहिजे. बरं 1 2 3 4 5 6 7 8, त्यामुळे 40 गुणिले 8 4 8 32 320. आता हे एक पदरीसाठी झालं. असं किती पदरी कुंपण आहे, 5 पदरी कुंपण आहे. 5 3 10 5 3 15 आणि 16. हां, आता याचा जो रेट आहे तो काय आहे, 80 रुपये चौरस मीटर. चला 16 8 28 असे. यानुसार ऑप्शन क्रमांक आपल्याला यायला पाहिजे, इथं चौथा ऑप्शन यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 39. आता 39व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पहा, तर 9,700 रुपये इन्व्हेस्ट केलेत, सिम्पल इंटरेस्टने इन्व्हेस्ट केलेले आहे आणि त्याच्यावर जेवढे म्हणजे अमाऊंट मिळते तेवढीच 2.5 वर्षात होण्यासाठी रेट कितीने वाढवावा लागेल हा प्रश्न आहे. त्यामुळे थोडंसं व्यवस्थितपणे बघून घ्या. तर आपला फॉर्म्युला कोणता येणार, आय बरोबर पी एन आर अपॉन 100, 9,700, एन बरोबर 4 आहे आणि आर 5 आहे. 4 25 या ठिकाणी 20ने 97ला गुणून घ्या, 97ला गुणलं की हे 1940 रुपये हे काय आलं, व्याज आलं. तर आता तुम्हाला ह्यामध्ये 9,700 मिळवावं लागेल, म्हणजे तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे 10,640 रुपये, हे 4 वर्षानंतर मिळणार आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एवढंच इंटरेस्ट मिळवायचं आहे, तेवढंच इंटरेस्ट 2.5 वर्षात मिळवायचं आहे. किती, 2.5 वर्षात. तर रेट किती असायला पाहिजे, त्यामुळे आर बरोबर 100 आहे अपॉन पी एन. तर 9,700 रुपये हे प्रिन्सिपल आहे, 2.5 वर्षामध्ये तुम्हाला हे मिळवायचं आहे. 100ला 100 आणि इंटरेस्ट 1940. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल करा. पॉईंट काढण्यासाठी 1940वर 1 शून्य वाढवून टाकू आपण, म्हणजे पॉईंट निघून गेला. चला 97ने डिवाइड केलं, 97 दुनी 194 आणि हे 2 शून्य, 25 8 200. आता हा रेट किती आला, 8 आला. पहिला किती होता, तर 5 होता. त्यामुळे इन्क्रीज किती झाला, 8 वजा 3, तर 3% हा रेट वाढवावा लागेल. त्यासाठी ऑप्शन क्रमांक येणार आहे 3. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक आहे 40. या ठिकाणी एक फॉर्म्युला आठवला पाहिजे, मग लगेच तुम्हाला सांगता येईल. एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा वापरा किंवा एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा कोणताही फॉर्म्युला जरी वापरला तरी काही अडचण येणार नाही. एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. इथं +2xy येतं, इथं -2xy येतं. आपणाला हे +2xy आणण्यासाठी इथं काय करणार आपण, +4xy, कारण हे मायनस हे +4, त्यामुळं +2xy येणार. एक्स प्लस वायची इथं स्क्वेअर 169, त्यानंतर इथं किंमत आहे 49 + 4xy, हीच व्हॅल्यू काढायची. 169 - 49 120. त्यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 4. ऑल द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आणि ट्रायंगलचे ऑल व्हर्टायसेस त्याच्यावर आहेत, म्हणजे हे सर्कम सर्कल आहे.
आता याच्यामध्ये काय म्हटलं, ॲट इक्वल डिस्टन्सेस फ्रॉम इच अदर. याचा अर्थ हे जे आर्क आहेत हे कसे इक्वल आहेत, म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. बरं, हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल त्याच्यात काय म्हटलंय, फ्रॉम इच अदर ॲट अ डिस्टन्स 14 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. आता 14 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. तर हे जे व्हर्टायसेस आहे, आता मुळात हा इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळं याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर, अँगल बायसेक्टर किंवा मीडियन हे सगळेच काय येतात, सेम असतात. त्यामुळे इथं आपण हे जरी रेडियस हे 14 घेतली तर हा मीडियनचा 2 पार्ट असतो, हा बरोबर आपण इथं किती घेणार, 7 2:1 या रेशोनुसार हा जो पार्ट आहे तो 1 आला. बरं, आपल्याला काय विचारायचं आहे, लेंथ ऑफ मीडियन. तर 14 आणि 7 21, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 3 येईल. चला पुढील पेजवर जाऊया. खालीलपैकी कोणत्या 2 पर्यायातील राशी पूर्ण वर्ग आहेत परफेक्ट स्क्वेअर असणारे. आता हे सुद्धा थोडंसं कन्फ्युजिंग आहे. ऑप्शन क्रमांक 1 याच्यामध्ये पहा, एक्स स्क्वेअर मायनस 1/x², ही परफेक्ट स्क्वेअर आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन, आता याच्यामध्ये हे मायनस नाही त्यामुळे हा विषय क्लोजच झाला. त्यानंतर इथं जर पाहिलं आपण, हे 6p + 6q घेऊ, पण 6 × 5 इथंच 30 येते, हा पण ऑप्शन जाणार आहे. त्यानंतर 4th ऑप्शन पहा. आता 4th ऑप्शनमध्ये 8a + 4b. आता ह्याचा जर स्क्वेअर केला 8 × 32, 32 × 64 येते बरोबर. पहिलं आणि तिसरं पत्र आहे, मिडल टर्म पण बरोबर आहे. त्यानुसार 42ला काय घेतलं आपण, 1 आणि 4 हे 2 ऑप्शन चूज केले. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक आहे 43. 3x - 5 ही समसंख्या आहे, प्लस 2n - 1 कितवी काढायची, 8वी. 2n 2 × 8 -1 15. आता याच्यामध्ये भिन्न चिन्ह आहेत त्यामुळं 3x + 10. चला ऑप्शन क्रमांक 3. राघवने एक वस्तू विकताना विक्री किंमत 384 रुपयांनी वाढवली तर 3% तोटा होण्याऐवजी 5% नफा झाला, तर मूळ किंमत किती. आता याच्यामध्ये आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मूळ किंमतीचं काय फॉर्म्युला आहे, मूळ किंमत बरोबर वाढवलेली किंमत. वाढवलेली किंमत 384 रुपये गुणुले 100 घेतो आपण आणि भागिले काय करतो, त्याचा जो नफा आहे त्याच्यातला जो फरक आहे, 3% तोटा आहे 5% नफा आहे, म्हणजे या ठिकाणी 8%. 8ने डिवाइड करा, 8 × 32 8 × 64 4800 रुपये ही त्या वस्तूची मूळ किंमत असेल. ऑप्शन क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. याच्यामध्ये काय दिलंय पहा, पतंगाकृतीचा कर्णबिडीमुळे, हा कर्णबिडी आहे, 2 तयार त्रिकोण होणार आहे. कोणते 2 त्रिकोण तयार झाले, ABD हा एक त्रिकोण आहे आणि BCD कोणत्या कसोटीने एकरूप होत नाहीत ते विचारलेलं आहे, आहेत ते नाही. चला, ह्या लगतच्या बाजू इथं एकरूप आहेत, त्यानंतर ह्या बाजू एकरूप आहेत आणि ही कॉमन आहे, त्यामुळे बाबा बाण तर काय एकरूप होत आहे, त्यामुळे तो विषय येणार नाही. त्यानंतर बाकोबा चेक करा. आता याच्यामध्ये आपण जर व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर बा को बा, त्यामुळं बाकोबानं पण हे एकरूप होत आहेत, को बाको. आता 2 कोणांच्या मध्ये बाजू जर आपण घेतली तर यामध्ये को बा को, हां हे पण दाखवता येत आहेत, को बा को, त्यामुळं को बा कोनं पण येत आहेत. आता कर्णभुजा कसोटी मात्र इथे येणार नाही, कारण कर्णभुजा कसोटी काय येणार नाही, तर याच्यामध्ये हे 90 दिलं असतं तर. आपल्याला हेही ध्यानात घ्या, BD कर्णामुळे झालेले 2 त्रिकोण ABD आणि BCD हे विचारात घ्यायचे आहेत, त्यामुळे इथं ऑप्शन क्रमांक काय घ्यायला पाहिजे, 4. कर्णभुजा कसोटीने हे 2 त्रिकोण एकरूप येणार नाहीत. त्यानंतर आहे रफिकजवळ 28,500 रुपये आहेत, त्याच्याजवळ 2,000 रुपये आणि काही 500 रुपयांच्या 2 प्रकारच्या नोट आहेत, 2च प्रकारच्या नोट आहेत. तर 500 रुपयांच्या नोटांची संख्या खालीलपैकी कोणती असू शकते. आता याच्यामध्ये 500 रुपयांच्या नोटांची जी संख्या आहे, 500 × 25, 25 × 5 = 1,600, हे झाले 12,500 आणि 28,500 मधून हे 12,500 जर गेले
तर 16,000 राहिले. आता 16,000 2,000 रुपयांच्या किती नोटा असतील? 8 असतील. तर त्यामुळे आपल्याला 46व्या प्रश्नाला ऑप्शन क्रमांक 2 हे चूज करावं लागेल. चला नेक्स्ट पेजवर जाऊया. प्रश्न क्रमांक आहे 47. याच्यामध्ये रूटमध्ये दिलेले आहे आणि के ची व्हॅल्यू आपणाला विचारलेली आहे. चला तर स्क्वेअर करून टाका. 1 - k/25 इज इक्वल टू 16/25. या ठिकाणी डिनॉमिनेटर इक्वल करून घ्या. इक्वल करताना 25 - k/25 16/25. आपण तिरकस गुणाकार करण्यापेक्षा हे कॅन्सल करून टाकू, करता येतं. त्यामुळं आता काय होणार आहे? 25 - 16 इज इक्वल टू के. के बरोबर किती आलं? 9. त्यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 4. 47ला ऑप्शन क्रमांक 4 आहे. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पुढे मागे असतील, परंतु प्रश्नांची उत्तर हीच आहे. त्यानंतर 4 मीटर उंच असलेल्या चौरसाकृती हॉलचे क्षेत्रफळ दिले. तळाचं क्षेत्रफळ आहे. आता याच्यामध्ये त्या हॉलच्या सर्व भिंतींना रंग द्यायचे. प्रति चौरस मीटर 300 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल? तर यामध्ये भिंतींचा रंग म्हणजे उभं पृष्ठफळ काढायला पाहिजे. याच्यामध्ये वरचा छत नाही हे लक्षात घ्या, फक्त भिंतींना विचारलेलं आहे. 2 (L + B × H. चला यामुळं हॉलचं क्षेत्रफळ जर 49 असेल तर ती बाजू 7 असणार आहे. वर्गमूळ काढून घ्या. चला 2 गुणुले, आता लांबी आणि रुंदी चौरसाकृती आहे ते समान येणार आहे आणि उंची किती घेणार आहे? 4. 7 × 7 14. 2 गुणुले 14 गुणुले 4. चला 14 × 28. 28 गुणुले 4 झालं 112. आता ह्याचा जो रेट आहे तो किती आहे? 300 आहे आणि त्यामुळे याला 300 ने गुणून घ्या. 3 × 2 = 6. 3 × 1 = 3. 3 × 1 = 3. चला 2 शून्य दिले. त्यानुसार ऑप्शन क्रमांकाला 3 33,600 रुपये ऑप्शन क्रमांक 3 आहे. तोट्याच्या चौपट विक्री किंमत असलेल्या व्यवहारातून विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा किती? तर यामध्ये पहा, लॉस तोटा अपॉन विक्री किंमत. तोट्याच्या चौपट विक्री किंमत आहे म्हणजे CP किती असली पाहिजे? खरेदी किंमत किती असली पाहिजे? तर 5 असली पाहिजे. आपल्याला काढायचं आहे काय? शेकडा तोटा. तर शेकडा तोट्याचा जो फॉर्म्युला आहे, शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणुले 100. तोटा किती आहे? 1 आहे. खरेदी किंमत किती आहे? 5 आहे. गुणुले 100 किती टक्के तोटा आला? 20% तोटा. त्यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 1. चला प्रश्न क्रमांक 50 मध्ये काय दिलेलं आहे? तर तंबूची उंची दिलेली आहे, शंकू आहे, एच बरोबर तळाचा परिघ आहे, ते 2πr घ्या, सर्क्युलर आहे, 176 आहे. आर काढून घ्या. 176 गुणुले 7/22 होईल. 22/7 गुणुले 2 भागिले 2 होईल. आता 22 × 8 = 1700. 8/2 4 आलं. 7 × 28 आलं. तर 28 मीटर ही त्रिज्या आली. आता आपल्याला व्हॉल्यूम काढावं लागेल. व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 πr²h. 1/3 पायची व्हॅल्यू आहे 22/7 आहे. आर आता आलेले 28 × 28 आणि हाईट आहे 21. 7 × 21 आहे. 3 ला 3 कॅन्सल करा. 28चा वर्ग इथं लिहिला तरी डायरेक्ट चालू शकतं. गुणुले 22 करा. या ठिकाणी हा जो गुणाकार आहे, हा गुणाकार 17,248 एवढा गुणाकार येतोय. त्यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 1 आहे. चला 51वा प्रश्न. 500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करताना 3% दलालीसह 46,350 रुपये खर्च आला. तर तिने किती शेअर्स खरेदी केले असतील? तर 500 रुपयाचं 3% काढून घ्या. पर शेअर 15 रुपये दलाली. थोडक्यात तो शेअर केवढ्याला पडला? 515 रुपयाला. किती शेअर्स मिळतील काढताना काय करायचं? 46,350 भागिले 515 हे करावं लागेल. म्हणजे आपल्याला किती शेअर्स मिळतील ते कळेल.
चला 5 9 45, 5 1 9 1 9 9 13 9 5 45 आणि 46 बरोबर आहे. म्हणजे 90 शेअर्स. ऑप्शन क्रमांक आहे 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 52. आता या प्रश्नामध्ये पहा काय दिलंय. एका चौरसाची बाजू दुसऱ्या चौरसाच्या एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. म्हणजे एका चौरसाची बाजू, नीट पहा, एका चौरसाची बाजू ही दुसरा जो चौरस आहे आणि ह्या दुसऱ्या, आता ही बाजू दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. म्हणजे ह्याची जी बाजू आहे तो ह्याचा काय आहे, कर्ण आहे. तर हा 30 घ्यायचा आहे. म्हणजे ह्याची बाजू किती आली, 30 आली. बर, दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बाबत कोणतं विधान योग्य आहे ते या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आता जर क्षेत्रफळ ह्याचं जर घेतलं तर 30चा वर्ग 900 येणार आहे, बरोबर. आता ह्याचा जर कर्णावरून आपल्याला कसं होतंय, ह्याचं क्षेत्रफळ आहे 30चा वर्ग 900. याचं क्षेत्रफळ आपल्याला काय आहे, कर्णवर्ग भागिले 2, 30चा वर्ग भागिले 2. म्हणजेच या ठिकाणी 900 भागिले 2 450. चला, दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाहीत हे खरं आहे, आपल्याला अयोग्य शोधायचं आहे. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. पहिल्याचं 900, दुसऱ्याचं 450, करेक्ट आहे. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 900ने जास्त आहे, हे इनकरेक्ट आहे, कारण 450ने जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण ऑप्शन क्रमांक 3 चूज करणार इथं. आणि दुसऱ्याचं क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा 450 चौरस सेंटीमीटरने कमी आहे, तर दुसऱ्याचं 450ने कमीच आहे, ते करेक्ट आहे, पण ते नाही आपल्याला चूज करायचं, अयोग्य. त्यामुळे ऑप्शन क्रमांक आहे 3. चला, प्रश्न क्रमांक 53 आहे. आता याच्यामध्ये PRS हा 55 आहे, त्यामुळे समोरचा जो आहे आंतरखंडित आहे तो 110 होईल. आता यामुळे 110 हा झाला की हा 70 झाला, अर्धवर्तुळ हा 70 आला, 180तून 110 वजा केला हा 70 आला, हा 70 आला की हा 35 आला. त्यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 4 35 अँगल PSQ. घड्याळाच्या तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात विशाल कोण होतो, म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा, ग्रेटर दॅन 90 डिग्री, हे आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आता ऑप्शन क्रमांक येईल 2 आणि ऑप्शन क्रमांक आहे 3. तुम्हाला यामध्ये फक्त निरीक्षणाने सुद्धा सांगता येईल, किंवा अँगल काढायचं असेल तर अँगल इज इक्वल टू 30H ± 11/2 मिनिट हा फॉर्म्युला जरी वापरला तरी आपल्याला ह्याचं उत्तर येऊ शकतंय. प्रश्न क्रमांक आहे 55. 20 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या कर्णांच्या मापांचं गुणोत्तर 3:4 आहे. आता समभुज चौकोन रोम्बस आहे, त्याचा जो एरिया असतो तो एरिया 1/2 × d1 d2 म्हणजेच कर्णांच्या लांबींचा गुणाकार आहे. आता हा रेशो 3:4 आहे, आपण तेच घेऊया, 3x आणि 4x घेऊ, बरोबर आहे. आणि समभुज चौकोनामध्ये काय होतं, कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, त्यामुळे जो आपण 3:4 म्हणतो, जो 3x असेल तर इथं 1.5 घेऊ, हे 4 आहे, तिथं 2 घेऊ. तर यामध्ये आता लगेच लक्षात आलं तर 3 4 5 हे ट्रिपलेट बरोबर बसते, 1.5 2 3 2 2 4 3 4 5. आपल्याला शोधायचं काय आहे की त्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती. आता हे 5 आलं, बाजू तर त्यांनी 20 दिली, म्हणजे 5ला 4ने गुणून घेतलं त्यावेळेला 20 आलं. आता इथं 1.5चे आपण डबल केलं तर हे किती थोडक्यात घेणार आहे, 3, हे 4 आहे. तर यामध्ये काय झालं की इथं 4ने गुणल्यावर आलं, म्हणजेच या ठिकाणी हे किती, 4 4 चौक 16, म्हणजे हे 16 आलं, हे 16 आलं, म्हणजे एक कर्ण किती आला, 32 आला. त्यानंतर हे आपण 3 घेतलं, 3 चौक 12, 12 दुणे 24, म्हणजे दुसरा कर्ण आला 24. आता एरिया बरोबर काय, 1/2 × d1 × d2, 1/2 × एक कर्ण 32 आहे आणि दुसरा कर्ण आहे 24 आहे. तर 16 16 चौक 64 आहे, 16 दुणे 32 आणि 6 38, 384. ऑप्शन पहा
दुसरा ऑप्शन येतोय. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 56वा. पुस्तकाचा 5/9 भाग व 68 पाने वाचून झाली. एकूण x मानली तरी चालतील. 5/9 भाग आणि 68 पानं वाचून झाली तरीही या ठिकाणी 92 पानं होतात. एकूण या ठिकाणी x झालं. तर यामध्ये काय करून टाका, ह्या दोघांची ॲडिशन करा. 5/9x अधिक हे 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 160 बरोबर x. 5/9x वजा x नाही, आपण काय करू, हे 160 बरोबर x वजा 5/9x. 9 गुणिले x 9x वजा 5x छेद 9 काय आलं, 4x/9 आलं. आता हे लेफ्टला घ्या. 160 गुणिले 9/4 बरोबर x. 4 चौक 16, x बरोबर 360. ऑप्शन क्रमांक 1 आहे. त्यानंतर ग्राफवरचे प्रश्न आहेत 57 आणि 58. आता याच्यामध्ये मराठी माध्यमामध्ये काय सांगितलंय, 8वीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकडा कितीने जास्त आहे. 8वीमध्ये जर तुम्ही गेला तर 8वीमध्ये पहा ह्या मुली आहेत. आता या ठिकाणी हे 22 आहे आणि मुलं आहेत 20 आहेत, म्हणजे 2ने जास्त आहे. परंतु इंग्रजी मीडियममध्ये मात्र प्रश्नामध्ये चूक आहे. त्या ठिकाणी इंग्रजी मीडियममध्ये हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. बाय व्हॉट पर्सेंटेज द प्रेझेंट गर्ल्स अटेंडन्स इज मोर दॅन प्रेझेंट बॉयज अटेंडन्स. आता टोटल सगळे जरी विचारात घेतले तरी हे उत्तर आपल्याला येत नाही. इथं 8वी हा शब्द आलेला नाही, 8th स्टँडर्ड, त्यामुळं हा चूक होईल, कॅन्सल होईल. परंतु इथं मराठीमध्ये दिलेला आहे, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर मुले आणि मुली मिळून उपस्थिती पाहिल्यास कोणत्या इयत्तेतील उपस्थिती सर्वात कमी आहे. तर उपस्थिती जर आपण पाहिली सर्वात कमी असणारी, व्यवस्थित यामध्ये जर लक्ष दिलं तर ही जी उपस्थिती आहे इथं किती आहे, हे 20 आहे आणि ही 18 आहे. दोघींची उपस्थिती पाहिली मुलं आणि मुलींची तर 38 आहे आणि हीच सर्वात कमी आहे. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2 आहे. 780चे 25%. तर 780चे 25% बरोबर 1950चे m%. m/100, 100ला 100 कॅन्सल करून टाका. आणि आता बाकीचं 780 गुणिले 25 भागिले 1950 बरोबर m. 0ला 0 कॅन्सल करा. त्यानंतर 5 5 25, 5 3 15, 5 9 45, 13ने भागू 13 3 39, 13 संख्या 78, 3 दुनी 6 तर 5 दुनी 10. ऑप्शन क्रमांक 1. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी. क्रमवार समसंख्यांचा लसावी 312 आहे, म्हणजे मसावी किती असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे क्रमवार असल्यामुळे. तर त्या संख्यांची बेरीज किती. आता याच्यामध्ये काय करायचं आपण, मसावी गुणिले लसावी बरोबर त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. आपण पहिल्यांदा नॉन कॉमन फॅक्टर काढू, असामायिक. तर त्यामध्ये काय करायचं, लसावी भागिले मसावी. तर या ठिकाणी 2 1 2, 2 5 10, 2 संग 12, 156. 156ची फोड केली 12 गुणिले 13. आता दोन्ही संख्या तयार करत असताना आपण मसावी तर दोन्हीकडे पण टाकतो. एकाला 12 देऊन टाका, एकाला 13 देऊन टाका. 13 दुनी 26, 12 दुनी 24. चला, या 2 संख्या तयार झाल्या. या 2 संख्यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. तर बेरीज किती आली, 50. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 4 50 हे या ठिकाणी उत्तर येईल. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. टॅली केलं तरी पण उत्तर येणार आहे. UR - QT. आता याच्यामध्ये 8 भाग वगैरे आहेत, बाकीचं काही करत बसू नका, सोपं काय करून टाका. UR किती आहेत मोजा भाग, 1 2 3 4 5 6 7 8 9. चला 9 भाग आहेत. मायनस QT 1 2 3 4 5 6 7. 2 भाग राहिलेत, म्हणजे डिवायडेड बाय 8 आहेत, पण ते काय फार बघायची गरज नाही. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं RS 1 2, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 चूज करा, RS येईल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 62. 5 वर्षापूर्वी आईचं वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होते. आजच्या वयांचं गुणोत्तर 11:6 दिलंय. आजचा जो रेशो आहे 11:6, त्यानुसार त्यांची जी वय आहे तर ते 11x आणि 6x ही त्यांची वय झाली.
चला, ही 11x आणि 6x ही त्यांची वये झाली. आता 5 वर्षापूर्वी त्यामध्ये काय सांगितलं, म्हटलं की -5 करा, इथं -5 करा. रेशो काय आहे, तर मुलीच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजेच या ठिकाणी आईचं वय डबल आहे. चला, यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 6 दुणे 12, 5 दुणे 10, 12x वजा 10 बरोबर 11x वजा 5. 12 वजा 11 x बरोबर वजा 10चं अधिक 10 झालं. x बरोबर किती आलं, 5 आलं. आता यामुळे काय मिळालं, आईचं जे वय आहे ते 11 × 5 = 55, 6 × 5 = 30. दोघीतला फरक किती आला, 25 आला. फरक काय कधीही कॉन्स्टंट असतो, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2 घ्या. 5 वर्षानंतरचा असू द्या किंवा अगोदरचा असू द्या, ते काही बदलणार नाही. यानंतर इथेही आपल्याला फॉर्म्युला आठवायला पाहिजे. a² + b², a² + b² = a + b ब्रॅकेट². इथं +2ab येतं, ते मायनस करून टाका. आता यामध्ये a + b 13 आहे, 13चा स्क्वेअर करा. -2ab 2 × 36 72 करा. आता हे वजाबाकी करा. 9 + 2 7, 6 + 7 9, 97. ऑप्शन क्रमांक आहे 3. प्रश्न क्रमांक 64. आता 64 मध्ये काय सांगितलंय पहा, 2 पर्यायातील अयोग्य विधान, म्हणजे 2 पर्याय निवडायचे. सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात, हे विधान अयोग्य आहे. कारण काय आहे, सर्व इंटिजर हे रिअल असतातच. काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात, तर काही परिमेय संख्या निश्चितपणे पूर्णांक असतात. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात. सर्व परिमेय संख्या या पूर्णांक संख्या असणार नाहीत. 3/4 वगैरे ह्या काही शक्य नाहीत. काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात. आता काही पूर्णांक संख्या ह्या पूर्ण संख्या नसतात, हे सत्य आहे. पण आपणाला शोधायचं आहे अयोग्य. मग त्यानुसार आपण काय शोधू, 1 आणि 3. चला, एका विद्यार्थ्याला संकलित चाचणीमध्ये विषयनिहाय गुण मिळालेले आहेत, त्यांचं मध्यमान विचारलंय. आता मराठीमध्ये मध्यमान विचारलंय आणि इंग्रजीमध्ये ॲव्हरेज मार्क्स आहेत, म्हणजे हे मीन विचारलंय. आता पण विशेष असं आहे, दोन्हीचं उत्तर तेच येते. त्यामुळं 40 हे उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे. ॲव्हरेज काढताना सगळ्यांची बेरीज करून भागिले किती आहेत, तर 5 आहेत. ते केलं की बरोबर ॲव्हरेज येईल. आता याच्यामध्ये पुन्हा एक लक्षात घ्या, सगळ्यांची बेरीज जी आली ती आली 200 आली, भागिले 4 बरोबर 40 हे ॲव्हरेज आलं. पण मध्यमान ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने हे लिहायचे आणि त्यातली मधली संख्या, मग आपण 32 36 40 44 48, मधली संख्या 40 येते, त्यामुळं मध्यमान हे 40च येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. AB आणि CD हे पॅरलेल आहेत, ह्या पॅरलेल आहेत. RGC चला, RGC हा 50 आहे, ह्याचा अपोजिट 50 असणार. हे दोन इक्वल असल्यामुळे हा 50 आला, 50 आणि 50 100, 180तून 100 गेले, हे 80 आलं, हा 80 आला, हा 80 आला. म्हटलं की 180तून 80 वजा करा. हे दोन्ही समान येणार आहेत, हे 50 50 आले, हा 50 आला की हा 130 आला. 180 दोघांची बेरीज लिनियर पेअर. त्यानंतर तुम्हाला हा 50 आहे म्हणले की हा 50 आला. त्यांनी प्रश्नात काय विचारलं, SFA हा 130 आहे, PE हा 50 आहे. तर या दोघांची वजाबाकी केली असता आपल्याला काय येणार आहे, 80. ऑप्शन क्रमांक आहे 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. आता याच्यामध्ये 4Bतनं 3B गेले, 1B आणि 3B 4B. त्यानंतर 2A + 5A आणि हे आता याच्यामध्ये काय झालं, हे -2A -2A -4A -4A + 5A भिन्न चिन्ह आहेत, त्यामुळं +A. त्यानंतर इथं आहे 5 - 9 आणि -4. 9 4 13 -13 13मधून हे +5 आहे, भिन्न चिन्ह वजाबाकी, त्यामुळे इथं काय येणार आहे -8. ऑप्शन क्रमांक 4 आहे. 67 ऑप्शन क्रमांक 4. चला, दशादशे 5 दराने 5000 रुपयांचे 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातला फरक किती आहे. आता एक लक्षात घ्या, फरक जो असतो, जो डिफरन्स असतो, पहिल्या वर्षाच्या व्याजावरचं व्याज येतं, तो फरक असतो. आता 5000 रुपयांचं जर पहिल्या वर्षाचं 5% दरानं आपण जर
सरळ व्याज काढलं तर ते किती आलं 250 रुपयाला पहिल्या वर्षाचं, आणि त्याच्यावरचंच व्याज काढा, तोच फरक येतो. संपलं, बाकीचं काही नाही त्याच्यामध्ये. 25 × 5 = 1,600 भागिले 10, 12.5 रुपये हा त्याच्यामध्ये फरक पडायला पाहिजे. पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज समान असतं, दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज लागतं आणि त्यामुळं तो फरक पहिल्या वर्षाच्या व्याजामध्ये पडतो. प्रश्न क्रमांक 68 ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 69व्या प्रश्नामध्ये सिया निशा यांचं सरासरी वजन 29 आहे. त्यांचं या ठिकाणी एकूण काढताना हे 58 करा, कारण याच्यामध्ये कसं होणार आहे, गुणुले 2 करावं लागणार आहे. आता याच्यामध्ये फिजा आणि सिया यांचं सरासरी 26 आहे, ते एकूण झालं 52. निशा आणि फिजा यांचं एकूण दिलं या. हां, आता ह्या सगळ्यांची जी ॲडिशन आहे तर ही आली 160 आली. आता याच्यामध्ये एकीचं एक्स म्हणा, एकीचं वाय म्हणा आणि एकीचं झेड मानलं, म्हणजे हे काय आलं 2 x + y + z = 160. म्हणजेच x अधिक y अधिक z बरोबर किती आलं 80 आलं. x + y म्हणजे सिया अधिक फिजाचं वय वजा केलं की या ठिकाणी सिया अधिक निशाचं वय वजा केलं की या ठिकाणी काय आलं 80 + 58 ना. ते 58 केलं की हे 22 आलं. 22 कुणाचं आलं आपल्याला हे, तर 22 आलं फिजाचं, हे फिजाचं आलं. त्यानंतर फिजा आणि सियाचं सरासरी 26 होतं, म्हणजे एकूण 52 होतं. ह्या 52मधून हे वजा करा तर हे 30 आलं. हे 30 कुणाचं आलं सियाचं आलं, तर हे 30 सियाचं आलं. फिजाचं 22 आलं. आता निशाचं काढायचं आहे, वायचं काढायचं आहे, तर वाय अधिक झेड जे आहे अधिक काढताना आता कुठेही किमती कशाही ठेवू शकता तुम्ही. एक्स अधिक वाय जरी घेतलं तुम्हाला, कारण काढायचे निशा काढायचे, त्या दोघींचं किती होतं 58 होतं. त्याच्यामध्ये तुमचं जे सियाचं आलं किती आलं 30 आलं, तिचं किती आलं 28 आलं. सर्वाधिक वजन कुणाचं आहे मग, तर हे आहे सियाचं. ऑप्शन क्रमांक 3 30 हे सर्वाधिक वजन आहे. त्यानंतर काही मजूर काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात, तेच काम करताना मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या 203 पट केली तर दिवसातील संख्या पूर्वीच्या किती पटीने वाढवावी लागेल. आता याच्यामध्ये काय आहे, हे इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. तर ज्या वेळेला याच्यामध्ये मजुरांची संख्या 203 पट केली तर 203 पट केल्यानंतर पूर्वीच्या किती पटीनं, तर आपल्याला 1/2 होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71. एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी 7 आहे. त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 अंतरावर, आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय येणार आहे, हा डायमीटर येणार आहे. म्हणजेच काय दिली त्यांनी त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्या किती घेऊ आपण 3.5 घेऊ. वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर 2.1 अंतरावर. समांतर जी जीवा असणार आहे ह्या कॉर्डला म्हणजे डायमीटरला, तर त्यामध्ये त्यांना काढायचं काय आहे की जीवेची लांबी किती मीटर असेल हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. हे 2.1 आहे. त्यानंतर तुम्हाला ही त्रिज्या माहिती आहे, हे 3.5 आहे. आता हे काढावं लागेल तुम्हाला. हां, आता इथं जर आपण पाहिलं 3.5 2.1 तर 7 आपण काय करू 7×5 = 35 7×3 = 21 म्हणजेच 3 4 5 मध्ये हे बरोबर बसतंय. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण हे जर 4 घेतलं 4 × 2, कारण हे डबल होणार आहे, बायसेक्ट होणार आहे. हे काय होणार आहे बायसेक्ट होणार आहे. तर हे किती झालं 8 झालं. आपण ह्याला कितीने मल्टिप्लाय केलं तर 7×5 = 35 म्हणजेच या ठिकाणी काय यायला पाहिजे 8 × 7 = 56 पॉईंटमुळं हे काय होणार आहे 5.6 हे उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72. हां, आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे पहा, तर 16चा घन बरोबर 4चा अंडररूटमध्ये k-5 आहे. मग आता हे सोडवत असताना 4चा जो 6वा आहे, आता 4चा वर्ग 16वा म्हणजे 4च्या वर्गाचा घन म्हणजे 3 × 2 = 6 4चा 6वा बरोबर. याच्यामध्ये काय आहे 4चा पुन्हा लक्षात घ्या अंडररूटमध्ये
k-5 असं दिलं आहे. तर या ठिकाणी हा 4चा कितवा यायला पाहिजे, 12वा यायला पाहिजे. म्हणजे इथं काय होणार आहे, 1/2 गुणुले 12 केलं की काय आलं, बरोबर 6 आलं. थोडक्यात इथं कशाची व्हॅल्यू तुम्हाला अवेलेबल झाली, k-5ची व्हॅल्यू किती झाली, 12 झाली. के बरोबर किती आलं, 17 आलं. चला प्रश्न क्रमांक 73 आहे. हा सेगमेंट आहे, सेगमेंटचा एरिया काढायचा आहे, वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय, हा समभुज चौकोन दिला आहे, त्याचा कर्ण दिला आहे हा 28, कर्ण 28 दिला आहे आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्यामुळे हा कोण किती आला, 90 आला. सगळ्यात महत्त्वाचा हा अँगल 90 थिटा मिळाला, रेडियस मिळाली 14 आणि तुम्हाला रंगवलेला भाग म्हणजे सेगमेंट आहे, वर्तुळखंड आहे. आणि मग त्याचं क्षेत्रफळ काढताना डायरेक्ट फॉर्म्युला लिहून जरी काढलं ते सगळ्यात सोपं पडेल असं मला म्हणायचं आहे. फक्त त्यासाठी फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर फॉर्म्युला काय आहे, r² इन ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. काही जण पाकळीचं क्षेत्रफळ काढून त्रिकोणाचं वजा करतील, ज्यांना ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने करावं, काहीही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी त्रिज्या आपल्याला अवेलेबल आहे 14 आहे, 14चा स्क्वेअर आहे, पाय थिटा. आता याच्यामध्ये हे 22/7 आहे, थिटा किती आहे 90 आहे, भागिले 360 आहे, मायनस साइन थिटा, साइन 90 तर किती आहे 1 आहे, कारण साइनच्या सगळ्या व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. 0 ला 0 कॅन्सल करा, 9 चौक 36 आहे. तर या ठिकाणी काय अवेलेबल झालं, 196, 22/7 गुणुले 1/4 वजा 1/2. चला यामध्ये 196 गुणुले, आता इथं छेद समान करून घेऊ, 11/14 बरोबर 7/14, 196 गुणुले 7×4 11, 4/14, 14ने म्हटलं 14चा वर्ग आहे, 14 चौक 56. त्यानुसार हे क्षेत्रफळ किती आलं, 56 आलं. ऑप्शन क्रमांक 1 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74. आता 74व्या प्रश्नामध्ये पूर्ण घनसंख्या कोणती, तर पूर्ण घनसंख्या आता या ठिकाणी पहिला ऑप्शन येतोय, कारण हे 0 सोडून द्या. 0.3चा जर घन केला तर हा 0.027 येईल, ऑप्शन क्रमांक 1 येईल. आता इथं 625 हा कोणाचा घनच नाही, त्यामुळं इथं हा ऑप्शनच येणार नाही पूर्ण घनचा. त्यानंतर इथं पण काय पाहिजे होतं, 1.331 पाहिजे होतं, त्याशिवाय हे ऑप्शन हाही येणार नाही. आणि इथं तुम्हाला 4 घर आहेत त्यामुळे हाही येणार नाही, त्यामुळे फक्त या ठिकाणी एकच पर्याय येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 74ला 2 पर्याय विचारलेत परंतु एकच येऊ शकतो. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. तर सगळ्यात सोपी मेथड वापरा की सगळ्यांना उत्तर शोधता यावं. यासाठी काय करा, सगळ्या अंशाच्या सगळ्यावर 0 वाढवा, ते खूप सोपं पडतं. म्हणजे अंशाला काय करायचं, एक 0 वाढवायचा, ते अतिशय सोपी पद्धत आहे, म्हणजे लहान मोठं लगेच कळतं. हां, तर 14 त्रिक 42, 2×5 10, 15 चौक 60, त्यानंतर 7 9 7 8 56, 5 30. सगळ्यात लहान कोण आलं, नंतर हे 5/14 आलं, मोठं कोण आलं 6/7 आहे. 6/7 वजा 5/14 हे कॅल्क्युलेशन करून घ्या. 6/7च्या अंशाला छेदाला 2ने गुणून घ्या. चला 12 वजा 5 7 आलं, 7/14 म्हणजेच 1/2. हा झाला ऑप्शन क्रमांक 4. अशा रीतीनं ही गणिताची पेपर 1ची हा जो सेट आहे माझ्याकडे, हा सेट आहे डी. या सेटची सर्व ही उत्तरं आपणाला दिलेली आहेत. ओके, थँक्यू.